तुम्ही परळी मतदारसंघातल्या 73 कोटीच्या घोटाळ्यासंदर्भात जी कागदपत्र दाखवली होती अजितदादांना देखील दिले, त्याच्यावरती नाही दिले, अजून नाही दिले. त्याच्यावरती चूक झाली. ती जी ऑर्डर निघाली नियोजन विभागाकडून, मी परवा हा कार्यक्रम संपल्यानंतर अजितदादांकडे जाणार आहे. 73 कोटी हे 2021 सालापासून 23 सालापर्यंत उचलले गेले. जे नियोजन विभागाकडून ऑर्डर निघाली ते मागील 2 वर्षाची निघाली. मागील 2 वर्षाचे काढून उपयोग नाही, मागील 21 पासून काढावे लागेल. आणि खरं तर 2019 पासून काढावं लागेल. कोरोनाच्या काळात यांनी काय काय लफडी केलेली आहेत, लफडीच म्हणा, काय गोंधळ घातलेला आहे या जिल्ह्यामध्ये. कारण तुम्हाला माहिती आहे, आमच्या जिल्ह्यात रेमडेसिवीर सुद्धा विकत भेटत होता ना. त्याच्यासाठी मीच आंदोलन केलता ना सुरेशजी, मीच आंदोलन केलं. जगताप कलेक्टरचा माझा व्हिडिओ आहे, मला वाटतं तो व्हायरल केलेला आहे, तुमच्याकडे सेव असेल. कशासाठी भांडायला गेलतो मी? जिल्ह्यामध्ये रेमडेसिवीर 40-40 हजार, 30 हजार, 20 हजार हे कोणाच्या काळात? मविया सरकारच्या काळात होते. हे आम्ही तर विरोधी पक्षात होतो, आम्ही तर भांडतच होतो. आणि माझं मत आहे की कोरोनाला पैसे डायव्हर्ट केले, कोरोनाला पैसे डायव्हर्ट केले, याच्या नावाखाली सुद्धा प्रचंड अनागोंदीचा कारभार तत्कालीन पालकमंत्र्यांनी केलेला आहे. त्याचे कागदपत्र काढतोय मी. आणि सगळ्यात मोठा घोटाळा सापडणारे परळी नगरपालिकेमध्ये, नगर परिषदेमध्ये, तो अजून सगळे कागद नाही आले. 73 कोटी तर किरकोळ आहेत, अजून ह्याच्यापेक्षा लय मोठे आकडे येणार आहेत. अजून बरेच आहे, तेलबिया आहे, आमच्याकडे आलेत कागद तेलबिया वगैरे, पण आता सध्या सवडच नाही. त्याच्यामुळे हे आमच्या कार्यक्रमाचं डायव्हर्सिफिकेशन नको म्हणून. आणि मी बाकीच्या काही यांच्या जे काही माझ्याकडे प्राप्त झालेले ते मी काढत नाही आता सध्या, कारण कार्यक्रम माझा आहे. आणि संतोष देशमुखच्या खून प्रकरणावरून दुसरीकडे मीडियाचं लक्ष वळू नये म्हणून मी आज नाही त्याबाबत बोलत, त्याच्यानंतर बोलतो. आणि 73 कोटी रुपये हे क्लिअर कट बोगस उचलले गेलेले आहेत. परळीमध्ये आज काही व्यापारी, सोने व्यापारी, आणि त्यांनी पोलीस स्टेशनच्या समोर ठिय्या केला. तिथे एका व्यापाऱ्याच्या संदर्भामध्ये धमकी देऊन त्याच्या प्लॉटवरती ताबा घेतला आणि धमकी दिली, जीवे मारण्याची धमकी दिली. त्याच्या निषेधार्थ आज व्यापारी रस्त्यावरती उतरले होते आणि विशेष पोलीस स्टेशनच्या समोर त्यांनी ठिय्या केलेला होता. म्हणजे हिंमत वाढली, सामान्य माणसाची हिंमत वाढली, गरीब माणसाची. यापूर्वी व्यापारी आणि हे 500 व्यापारी हे गाव सोडून गेलेत हे आकाच्या आणि ह्यांच्या भीतीने. मग यादी देतो, यादी पण आलेली आहे माझ्याकडे, पण जरा 5 तारखेपर्यंत थांबा. 6 तारखेला बाईट देतो आणि यादी पण देतो, कोण कोण लोक कुठे गेलेले. यादी देतो, तुम्ही मीडिया जा, त्यांना विचारा हे कशामुळे शहर सोडून आलेत. शहर सोडते लोक, हे आता कोणाच्या प्लॉटच्या कोणी ताब्या घ्यायच्या. मी एक स्टेटमेंट केलं ना, ते कोणता डॉक्टर दुसऱ्याच्या एका लेडीच्या घरात त्याच्या जागेवर घर बांधतोय, आता सुद्धा बांधतोय. म्हणजे अजून परळी नगरपालिकेचा तो जो शिव आहे त्याला अक्कल आलेली नाही की ते काम थांबवावं म्हणून बोगस कामं चालू ठेवतोय. आणि मध्ये परळीला पूर आलता, पूर. यांनी परळीचे नाले सोडले नाहीत, नदी सोडली नाही, सगळ्यामध्ये अतिक्रमण करून बसलेत बरं का. आणि त्याच्यामुळं परळी शहरामध्ये पाणी घुसलं. आणि नंतर नाटक दाखवते 10-10 हजाराचे किट देतो म्हणून. अरे तुमचे 10-10 हजाराचे किट कशाला लोकांना नुकसान भरपायचे? पहिलं परळी शहराचे नाले तुंबवले, नदीत तुंबवली, त्या राखेमुळं लोकांचं वाटोळं झालं. आणि काही काही राख सम्राट आहेत ना, यांचे घर आपल्या राज्यपाल महोदयाचा बंगला आहे ना त्याच्यापेक्षा सुद्धा मोठे. जरा जाऊन बघा तिथले काही राख्या. आणि माझं मत आहे इन्कम टॅक्स वाल्यांनी जरा परळीकडे लक्ष द्यावं. हे बाकीचे म्हणजे मोठाले आका बेका हे तर झालं यांचा कार्यक्रम आता, पण बाकीचे आकाच्या खालचे जे छोटे आका, त्याच्यापेक्षा छोटा आका, पिल्लू आका, टिल्लू आका, सुल्लू आका हे जे आहेत हे जरा शोधा म्हणा. यांचे बी राज्यपालाच्या मला एवढाले जर घर असतील तर मग अवघड आहे ना. हे काय